वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर पुण्यात आंदेकर कोमकर टोळीत सुरू झालेल्या गँग वॉरचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीच्या भावावर बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात आंदेकर टोळीच्या शूटर्सकडून गोळीबार करण्यात आलाय। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय। आंदेकर कोमकर टोळीतील गँग वॉर मधील हा चौथा खून आहे। या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे। आंदेकर टोळी चालवणारा बंडू आंदेकर, त्यांची मुलगी आणि सून हे सगळेजण सध्या तुरुंगात आहे। मात्र बंडू आंदेकर तुरुंगात बसूनही आपल्या टोळीचे सूत्रे हलवत असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आंदेकर टोळीने त्यांच्या नेहमीप्रमाणेच्या कार्यपद्धतीप्रमाणे हत्या घडवून आणण्यासाठी अगदी तरुण मुलाचा वापर केलाय। यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। 2025 साली पुण्यात गणेशपेठ परिसरात बंडू आंदेकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक याच्या टोळक्यांकडून हत्या करण्यात आली होती। गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करून बंडू आंदेकरची हत्या करण्यात आली होती। या हत्येमध्ये वनराज आंदेकर याची बहीण आणि मेहुण्याचा सहभाग होता। तेव्हापासून आंदेकर टोळीने वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकर टोळीतील एकेकाला संपवायला सुरुवात केली होती। काही महिन्यांपूर्वीच वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर कात्रज घोलेवाडी भागात कोमकर टोळीतील शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती। हा देखील वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीचा भाऊ होता। त्यानंतर आज पुन्हा एकदा बालाजीनगर परिसरात वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली आहे। वनराज आंदेकर यांचे वडील बंडू आंदेकर, वनराज आंदेकरची पत्नी उदयकांत आंदेकर, यांची पत्नी लक्ष्मी आंदेकर हे तिघेजण तुरुंगात आहेत। मात्र सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी तुरुंगातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता। तर बंडू आंदेकर हा तुरुंगात बसूनही सक्रिय आहे। तो तुरुंगातून आपल्या टोळीचे सूत्रे हलवत आहे। बंडू आंदेकरने तुरुंगात बसून बुधवारी बालाजीनगर परिसरात आपल्या हस्तकांच्या माध्यमातून आणखी एक हत्या घडवून आणल्याचं बोललं जात आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा।